मित्रांनो, पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून आपली ही एक तक्रार आहे का? मुलं जागेवरच बसत नाहीत, मुलांचं लक्षच लागत नाही, एकाग्रता अतिशय कमी आहे, अभ्यासच करत नाही आणि अभ्यास म्हटलं की फक्त टंगळमंगळ. आपल्या प्रत्येकाची ही कदाचित ही एक अडचण असू शकेल आणि आज आपण या अडचणीवर काय उपाय असू शकतो, उत्तर काय असू शकतं ना, हे आपण शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, माझं नाव BL जोशी. मी एक लाईफ कोच आहे, सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे आणि इमेज कन्सल्टंट आहे. आज घराघरातल्या विद्यार्थ्यांची समस्या आहे की लक्ष लागत नाही आणि त्याच्याकरता आपण काय काय उपाय असावेत ना, याचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग झाला की आज विद्यार्थ्यांना अभ्यासाचं ओझं वाटू नये म्हणून काय करायला पाहिजे. खरं तर आपल्याला एक अभ्यास हा एक आपल्या रुटीनचा एक भाग आहे, हे विद्यार्थ्यांना मुलांना समजून सांगायची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि हे करत असताना एक टाईम टेबल सेट करणं की रोज आपल्याला या 3 भागांमध्ये किंवा रोज अर्ध्या तासामध्ये आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे ह्या अशा प्रकारची जर आपण रुटीन केलं, त्याला तो आपल्या आयुष्यातला एक भाग जेव्हा कळलं ना, त्यावेळेला प्रोकास्टिनेशन किंवा नंतर करू, परीक्षेच्या वेळा करू, अशा प्रकारच्या समस्या या निश्चितपणे निघून जातील. बघा उपयोग करून. दुसरा त्यातला भाग आहे की आज आपल्याला जे काही अचीव करायचं आहे तरी अभ्यास काय करावा, हे जर त्याच्याकडनं काय अपेक्षित करत असेल ना, तर आपल्याला छोटे छोटे भाग करावे लागतील, ब्रेकडाऊन करावं लागेल की मुलांना अगदी हसत खेळत सांगायचं, हे बघ आज आपल्याला काय करायचं आहे, ही फक्त 3च पानं वाचायची आहेत किंवा एकच धडा वाचायचा आहे. एवढंच जर सांगितलं ना, तर मुलांना अभ्यास हा ओझं वाटणार नाही. तर हे छोटंसं काम आहे, आपण सहज करू शकू, अशा प्रकारचा आत्मविश्वास या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण आहे. हे निश्चितपणे करून बघा. आज आपल्याला एक सकारात्मक वातावरण इथं निर्माण करायची आवश्यकता आहे आणि हे सकारात्मक वातावरण करत असताना प्रामुख्याने अभ्यासाच्या बाबतीमध्ये, कठीण विषयाच्या बाबतीमध्ये मुलांना ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, गेम्स जर घेतले, एक छोट्या मोठ्या प्रकारच्या क्विझेस जर आपण घेतल्या, तर मुलांना खेळायला आणि अभ्यास करायला हे खूप छान वाटेल. अभ्यासाचं ओझं वाटणार नाही, आनंदाने अभ्यास करेल. दे विल बी इन्स्पायर्ड अँड मोटिवेटेड टू स्टडी. हा एक त्यातला भाग आहे. आज आपल्याला आणखीन काय करायचं आहे, तर आज आम्हाला हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आम्हाला रिअल लाईफशी कनेक्ट करता येईल का? निश्चितपणे विचार करा. बघा, मला मॅथ शिकवायचं आहे, पण मी जर त्याला शॉपिंग करता जर घेऊन गेलो आणि शॉपिंग करताना त्याला जर मॅथ सांगितलं, तर हे त्याला इंटरेस्टिंग वाटेल. आज आपण घरामध्ये आईला स्वयंपाकाला मदत करत असताना कुकिंग इज अ सायन्स, हेही आपण त्यांना समजावून सांगू शकतो. ह्याच्यातनं त्यांची जिज्ञासा, कुतूहल, इन्क्विजिटिव्हनेस हा जागा होईल आणि अभ्यास ही एक आनंददायी गोष्ट होऊ शकेल. आज याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे की आपल्याला वेगवेगळे ब्रेक्स एनकरेज करायचे आहेत किंवा काहीतरी फिजिकल आणि मेंटल ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना प्रपोज करायच्या आहेत की आता हे खेळल्यानंतर आपण एक 10 मिनिटाचा आपण ब्रेक करूया आणि एकदा परत रिज्युनिवेट होऊन परत आपण अभ्यासाला चालू करूया. किंवा एक छोटासा आपण एक 2 मिनटं आपण वॉक करायचा का, एखादा गेम खेळायचा का. आज एक अशा वेगवेगळ्या चांगल्या प्रॅक्टिसेस हे जर आपण अडॉप्ट केल्या, तर मुलांना अभ्यास हे ओझं वाटणार नाही, तर हे इंटरेस्टिंग असलेला भाग असू शकेल. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे, शेवटचा भाग इथं आपण चर्चा करणार आहोत, तो म्हणजे की अभ्यास करताना अभ्यासाच्या इथलं जे वातावरण आहे ना, हे अतिशय फ्रेंडली वातावरण असायला पाहिजे. हे फ्रेंडली वातावरण म्हणजे कसं की आपल्या घरातली एक अशी शांत असलेली जागा, क्वायट प्लेस, जिथे नोबडी इज देअर टू डिस्टर्ब अस. अशा शांतपणे जागेवर आपल्याला अभ्यास करता येईल का? मुलं जिथं अभ्यास करतात आहे तिथं लाईटिंग चांगलं असू शकेल का? तिथं हवा चांगली येत असू शकेल का? तिथं प्लेझंट ॲटमॉस्फिअर असू शकेल का? तिथं काही प्लॅन्ट्स असू शकतील का? तिथल्या वॉल्सवर काही वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स
किंवा पिक्चर्स मला हे करता येईल का, ज्या योगे द स्टुडंट्स विल बी मोटिवेटेड अँड इन्स्पायर्ड टू गो फॉर अ स्टडी आणि मुलांची एकाग्रता निश्चितपणे वाढेल आणि या एकाग्रतेसंबंध त्यांचा ॲकॅडमिक एक्सलन्स हा आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याचबरोबर आज तो ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शाळेमध्ये आहे त्यांच्याही अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होतील. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेतच की शालेय जीवनापासून जर ॲकॅडमिक एक्सलन्स असेल तर पुढे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं आणि इंटर्न चांगला जॉब मिळणं किंवा स्टार्टअप चालू करणं, एंटरप्रेन्योर सुरू करणं, बिझनेस चालू करणं हे निश्चितपणे शक्य आहे. तर याचं फाउंडेशन इज ॲकॅडमिक एक्सलन्स. आणि जर मुलांना अशा प्रकारे जर आपण ट्रीट केलं तर त्यांचा ॲकॅडमिक्स एक्सलन्स हा निश्चितपणे वाढू शकेल. ॲज अ पॅरंट, ॲज अ टीचर मला खात्री आहे की तुम्हाला हे टेक्निक्स निश्चितपणे कामाला येतील. हे फक्त ऐकू नका, तर हे इम्प्लिमेंट करा आणि त्याच्यानंतरचा फीडबॅक त्याकरता आम्ही आपली वाट बघतोय. अशा प्रकारचे आणखीन कुठल्या प्रकारचे व्हिडिओ करावेत अशी तुमची जर इच्छा असेल तर काइंडली कीप अस इन्फॉर्म इन द कॉमेंट बॉक्स. लाईक इट, शेअर इट. Don't forget to subscribe this channel and you may circulate this information to the various students group and parents group so that everybody will be benefited out of it. Wish you all the best. Thank you so much.